नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आजच्या कार्यक्रमात वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्या त्याबद्दल आपल्या सगळ्यांकडून मनपूर्वक आभार। नमस्कार मॅडम, आपलं नाव? माझं नाव स्नेहलता ज्ञानदेव गायकवाड। अच्छा, आपण इथे कशासाठी आलात? मी गाणे गाण्यासाठी आलेली आहे। मी सिंगर आहे। कुठे कुठल्या हॉलला आला? यशवंतराव चव्हाण नाट्यगृह। आपण कधीपासून गाणे गाता? मी 1 ते 1.5 वर्ष झालं गाणे गाते। किती गाणे आपण गायले आहात? असं सांगता येणार नाही, भरपूर झालेले आहेत। आज किती गाणे गात? आज माझे 2 बीट मध्ये, 1 सोलो मध्ये, असे 3 गाणे 3 गाणे आहेत। आजच्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय बोलाल? आजचा कार्यक्रम खूपच छान झालेला आहे आणि प्रेक्षकांची पण दाद भरपूर येते। गर्दी पण जास्त आहे। हॉल पूर्ण भरलेला आहे। ऑर्गनायझर कोण आहे? ऑर्गनायझर जयश्री त्रिभुवन मॅडम। कसं काय अरेंज केलं, ते कसा वाटला तुम्हाला? अरेंजमेंट कसं वाटलं? अरेंजमेंट खूप सुंदर झालेलं आहे, छान वाटला। या फील्ड मध्ये इकडे कसं आलं मॅडम? मला आवड होती, त्यामुळे मी इकडे आलेली आहे। मला गाणे गाण्याची आवड आहे। किती छान परफॉर्मन्स केले तुम्ही, गायले, पुढे क्लासेस लावले तुम्ही या डायरेक्ट? नाही, क्लासेस पण लावलेले आहेत आणि करते पण मी घरी पण तयारी करते। मी घरीच करते, आता बाहेर नाहीये करत, घरातच करते मी प्रॅक्टिस। तरी पण तुमचा आवाज खूप छान आहे, सुंदर आहे। खूप छान पब्लिक आलेली आहे कार्यक्रमाला। अशीच पब्लिक तुमच्या कार्यक्रमाला वारंवार यावं अशी जर तुमची इच्छा असेल तर आम्ही सदिच्छा देतो। ओके। आम्ही लय ऑर्केस्ट्रा शूट केले, पण इतकी पब्लिक बघितले नाही। अच्छा, तुमच्या प्रोग्राम मध्ये खूप पब्लिक आली। आतापर्यंत कुठे परफॉर्म केला तुम्ही? आतापर्यंत 4-5 ठिकाण झालेले आहेत माझे। अजून नेक्स्ट प्रोग्राम पुढे आहे? नेक्स्ट आणखीन ठरलेला नाहीये। तुमच्या पूर्ण नाव? माझे पूर्ण नाव स्नेहलता ज्ञानदेव गायकवाड। माझं नाव सीमा दीपक नाडे आहे। काय सांगणार आजचे कार्यक्रम बद्दल? कार्यक्रम खूप छान होता आजचा। मला ही संधी भेटली गाण्याची, छान वाटली। मी एकच गाणं गायलं। कोणतं गाणं गायलं? लव्ह स्टोरी मूवी मधलं याद आ रही है। मग तुम्ही स्टेजवर इतकं छान गायले, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? घाबरत होते मी गाण्यासाठी, पण जयश्री मॅडमनी प्रॅक्टिस करून घेतली। फर्स्ट टाइम होता का तुमच्या स्टेजवर? नाही, 2-3 वेळा गायले मी ह्याच्या आधी। ते छान परफॉर्मन्स केलं तुम्ही। पुढे क्लास लावला डायरेक्ट घरी प्रॅक्टिस? नाही, मॅम कडे करते ना, जयश्री मॅम। जयश्री मॅम। किती वर्षापासून होता मॅडम? मी आता 1 वर्षापासून। आता तरी तुमचा आवाज फार छान होतो, म्हणजे काय प्रॅक्टिस करता जास्त? हो, मी जॉबला जाते, जसा टाइम मिळेल तसं मी क्लासला जाते। काय जॉब करता? मी मॅनेजर आहे पिलाटीस क्लास मध्ये। अच्छा, मॅनेजमेंट कसं वाटतं तुम्हाला? छान होतं मॅनेजमेंट, सगळं गाणे सगळ्यांना गायला भेटले। अतिशय सुंदर असा कार्यक्रम ठेवला होता त्रिभुवन मॅडमनी आणि त्याच्यात माझे स्वतःचे सॉन्ग झालेले 3 गाणे आणि ते अतिउत्तम। मी माझा प्रयत्न चांगला केलेला आहे गाण्याचा आणि आता हे सुंदर कार्यक्रम चालू आहे। मला असं वाटतं की असे नेहमी चांगले आणि सुराचे गाणे असले तर ऐकण्यासाठी मजा येते आणि पब्लिकला पण त्याचा एक वेगळा आनंद मिळतो। सर, किती वर्षापासून गात असता? आता मला 25 ते 30 वर्ष झालेली मी ह्या क्षेत्रात आहे, परंतु गेल्या अनेक दिवसापासून मी थिएटरला आलो नाही, पण ह्यावेळेस आवर्जून आलो होतो आणि ते आवर्जून आल्यानंतर मी गाणे गायलेले आहे। आज किती गाणे होते तुमचे? आज माझे 3 गाणे झालेले आहे। तेरा नाम लिया, जय जय शिवशंकर आणि रिम झिम गिरे सावन। हे असे 3ही गाणे उत्तम होते। पावसावरती आधारित गाणे मी गायले, रिम झिम गिरे सावन।
तर इतके छान परफॉर्मन्स केले तुम्ही. काय कसं तयारी करता? नाही, अनेक दिवसापासून माझी एक तयारी असते की मी नेहमी प्रोग्राम माझे नेहमी होतात बाहेर. मी एक महाराष्ट्राच्या बाहेरही केलेले प्रोग्राम आणि इथंही करतोय आता सध्या. परंतु मी घरी माझी नेहमी प्रॅक्टिस असते गाण्यावरती. अच्छा. आणि मला काही वाचन करण्याची गरज पडत नाही. मी डायरेक्टली गाणे गातो. मला कोणतेही गाणे तुम्ही जर असं अवस्मरणपणे म्हटले की तुम्ही गाता का, मी गाऊन टाकतो सर. सर मी असं ऐकलंय की जसं ट्रेस कमी होतं, तुम्ही काय सांगाल याच्यावरती गाणे गायल्याने? नाही, गाणे गायल्यानं माणसाचं जीवनमान आणखी बदलतं आणि त्याचे रोगराई मी मला असं माहिती आहे की ते पळून जातात. त्याच्यामुळं संगीत क्षेत्रातल्या लोकांचे जीवनमान हे अतिशय उत्तम असतं आणि ते नेहमी लॉंग टाईम जीवन जगतात आणि नेहमी आनंदी आणि प्रफुल्लित राहतात. तुमचं नाव? माझं नाव संजय बनकर.